नमस्कार, आपण पाहतात आदर्श पोलखोल. बीड पोलिसांनी एक धडाकेबाज कारवाई केलेली आहे. गेवराई पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीची घटना समोर येत होत्या आणि त्याच अनुषंगाने चोरीचा तपास करत असताना गेवराई पोलिसांना अक्षरशः दुचाकींचा एक मोठं रॅकेट या मागे असल्याचं आता समोर आलेलं आहे. त्यांनी ही कारवाई केलेली आहे. जवळपास आपण पाहिलं तर आता या गेवराई पोलीस स्टेशन हद्दीत त्या गाडीचे स्पेअर पार्ट आणलेले आहेत. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर जवळपास 63 गाड्या या तोडून फोडून विकण्याचा डाव असल्याचं देखील बोललं जात आहे. आपण पाहिलं तर आता आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर या गाडीचे स्पेअर पार्ट आहेत. 17 दुचाकीसह या 63 गाड्यांचा सांगडा आपल्याला या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आपल्यासोबत नक्कीच ही कारवाई गेवराई पोलिसांनी केलेली आहे. आपण आपल्यासोबत गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत. काय सांगाल सर, मोठ्या प्रमाणावर ही कारवाई केली, काय कायम आमच्याकडे एक मागील 3 ते 4 महिन्यापासून व्हेकल चोरीचं प्रमाण वाढलं होतं आणि डिटेक्शन होत नव्हतं. ही आमच्यासाठी एक खरंच आव्हानात्मक बाब होती आणि त्या अनुषंगाने आम्ही आधुनिक तंत्रज्ञान, सर्वेलन्स, गोपनीय माहिती याच्या आधारावर मागील 1 ते 1.5 महिन्यापासून याच्यावर आम्ही काम करत होतो आणि ते आमच्या याला यश मिळालं. संभाजीनगरवरून वाहन चोरी करणारा चोरटा आम्ही याच्यामध्ये उचलला. त्यानंतर मिडलमॅन आणि ज्यांना विकत होते त्या सर्वांना उचलल्यानंतर जेव्हा आम्ही नेटवर्कची परिस्थिती बघितली तर आम्ही आश्चर्यचकित झालो. साधारणतः 50 ते 60 गाड्यांचे स्पेअर पार्ट अगदी खिळखिळे करून त्यांनी सगळे स्पेअर पार्ट तोडलेले होते आणि त्यामध्ये मग या सर्व कड्या जुळवत आज 60 वाहनांचं आम्ही डिटेक्शन केलेलं आहे. हे विशेषतः गेवराई, बीड शहर, शिवाजीनगर, बीड ग्रामीण अशा विविध भागातून यांनी गाड्या या चोरलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आता आरोपींना अटक करून पुढील कायदेशीर कार्यवाही करीत आहे. नक्की सर, किती आरोपींना अटक केली? 3 आरोपींना अटक केलेली आहे. एक आरोपी अपस्कॉन्ड आहे, त्याचा सुद्धा शोध सुरू आहे. जो चोरणारा आहे तो मिळून आलेला आहे. एक मिडलमॅन आणि ज्यांनी या सगळ्या गाड्या रिसिव्ह केलेल्या आहेत आणि त्या गाड्या डिसमेंटल केलेल्या आहेत तो सुद्धा मिळून आलेला आहे. याच्यामध्ये नक्कीच यामागे मोठं रॅकेट असल्याचं देखील बोललं जातं. येस, त्यांनी तसं सिस्टमॅटिकली काम केलेलं आहे. कारण वाहन हे सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. तात्काळ एक दुपारी चोरी करणे आणि तिथून 1-2 तासामध्ये तिथं पोहोचवणं आणि या गाडीची तात्काळ संध्याकाळपर्यंत जिकडे तिकडे गाडीचं डिस्मेंटल करून गाडीची विल्हेवाट लावणं हे एक अतिशय सुनियोजित पद्धतीने त्यांनी केलं होतं. परंतु आम्ही जे पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक आमचे SDPO कटके साहेब यांनी आम्हाला जे या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि आमच्या टीमने जे अथक परिश्रम केलं त्याला यश आलेलं आहे. नक्कीच पोलिसांचं मोठं यश आपल्याला मानावं लागेल. नक्कीच 3 आरोपीला आता ताब्यात घेतलेला आहे. एक आरोपी अद्यापही फरार आहे आणि या रॅकेटमध्ये मोठा पर्दाफाश देखील होण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, गेवराई, बीड.